इकडे नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। नदीकाठ परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। टप्प्याटप्प्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना ज्या पावसाची प्रतीक्षा होती तो पाऊस गेल्या 24 तासात नाशिकमध्ये झालेला आहे। जवळपास 102 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि पर्यायानं गंगापूर धरण जे आहे ते देखील आता जवळपास 86% भरलेलं आहे। गंगापूर धरणातनं सध्या 8100 एवढ्या क्युसेसचा पाणीचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसराला यंदाच्या हंगामातला पहिला पूर जो आहे तो या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। गोदाघाट परिसरातला हा दुतोंड्या मारुती जो खऱ्या अर्थानं पुराचा इंडिकेटर समजला जातो त्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पाणी लागलेलं आहे। वृषाली, खरं तर गेल्या 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग हा सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की गोदाघाट परिसरातले हे छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते मंदिरं सध्या पाण्याखाली गेल्याचं दृश्य बघायला मिळतं आहे। प्रशासनाच्या वतीनं अलर्ट जो आहे तो गोदाघाट परिसराच्या रहिवाशांना देण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये गोदाघाट परिसरात सेल्फी काढण्यासाठी, फोटो घेण्यासाठी, पर्यटनासाठी नागरिकांनी येऊ नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कालच रामकुंड परिसरातून एक पर्यटक जो आहे तो वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती आणि त्यामुळे अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण गोदाघाट परिसरात देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी आज आणि उद्या मध्यम गतीचा पाऊस पडण्याची अपेक्षा आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय। वृषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।